आचरा मालवण रस्त्यावर हुतात्मा स्मारकाच्या पुढे असलेल्या भक्ती हार्डवेअर इलेक्ट्रिक सामान असलेल्या दुकानाला आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य अक्षरशः जळून खाक झालं। आगीची तीव्रता एवढी होती की आगीमुळे स्लॅबच्या इमारतीलाही तडे पडले असून इमारतीचंही मोठं नुकसान झालंय। पहाटे मॉर्निंग वॉकला जाणारे भोसले यांना या दुकानाला आग लागल्याचं लक्षात येताच त्यांनी दुकान मालक विनोद गवळी यांनी स्थानिकांना माहिती दिली। स्थानिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू केले। यावेळी मालवण नगरपालिकेचा अग्निशमन बंबही पाचारण करावा लागला होता। स्थानिक ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवानं या इमारतीलगतच्या दुकानांना आगीची झळ बसली नाही, अन्यथा मोठी हानी होण्याची शक्यता होती। लागलेली आग 2 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आली होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सुमारे 1.25 कोटी रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती दुकान मालक विनोद गवळी यांनी दिली। घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। आग लागल्याचं समजताच आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, ग्रामस्थ संदीप पांगम, अभिजित सावंत, विजय कदम, उपसरपंच संतोष मिराशी, मुंबई येथील अग्निशामक दलाचे सेवानिवृत्त कर्मचारी सुहास हडकर, विद्यानंद परब, माणिक राणे, राजन पुजारे, जयप्रकाश परुळेकर, राजन गावकर, मुझफ्फर मुजावर, दिलीप कावले यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले होते। आग विझवताना पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता। यावेळी माजी सरपंच मंगेश टेमकर, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांनी आग विझवण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले। लगतच्या दुकानांना झळ बसू नये म्हणून ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून लगतच्या दुकानातील माल बाहेर काढण्यासाठी तत्परता दाखवली होती। प्रहार डिजिटलसाठी अर्जुन बापरडेकर, आचरा।